सर्वांना जय भीम जय शिवराय। आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे, तरी बहुसंख्येने आपल्या पिंपरी चिंचवडचे जे छत्री धारक आहेत, गोरगरीब जनता आहे, पोट भरणारी, जे रस्त्यावरती 2 तास पोट भरते, आज जनसंख्या इथं उपस्थित आहे। कारण अतिक्रमणवाल्यांनी विडा उचललेला आहे। आज पिंपरी चिंचवडमध्ये जिथं पण हातगाडी पदाधिकारी आपले जे असतात, आज एवढा त्रास होतो ह्या अतिक्रमणवाल्यातून। आणि जे मोठे व्यावसायिक आहेत रस्त्यावर फुटपाथवर जे व्यवसाय करत आहे, ह्यांना पाठबळ ही नगरपालिका घालत आहे। त्याच्या विरोधात आम्ही आज विडा उचलला, आंदोलन घेतलेलं आहे। आज आपल्या पिंपरी चिंचवड धारकांना एवढा त्रास होतो ह्याचा की हा प्रश्न आम्ही आयुक्तांना विचारणार आहे आणि या प्रश्नावर उत्तर देणार आयुक्त देणार आहे। आम्हाला अधिकाऱ्यांची चर्चा करायची नाहीये, काही नाहीये। कारण आज बघा, पिंपरी चिंचवड भागाची सगळ्यात मोठी जी बाजारपेठ आहे ती पिंपरी, आणि आपल्या इथं इतकी मोठी बाजारपेठ आहे की एखाद्याने जर हातगाडी लावली तर हे जे अधिकारी लोक आहेत की ह्यांना त्या बाजारपेठेवर लक्ष देत नाही, पण त्या टपरीवाल्यांवर हे लक्ष जात। आणि तो दया माया करून एवढ्या हातपाय पडून सुद्धा तसं अधिकारी लोक ऐकून घेत नाहीत। आणि त्या विनाकारण टपऱ्या घेऊन जाताना एवढा त्रास त्यांना होतो की हा विचार ते करत नाही। कारण ह्यांना चालू आहे, ह्यांना मनिदा चालू आहे, मोठ्या लोकांकडून चालू आहे, अधिकाऱ्यांना चालू आहे, गोरगरिबांकडून भेटत नाहीये। त्याच्यामुळे हा विडा आम्ही उचललेला आहे आणि हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे। गोरगरिबांवर जे अन्याय होतात त्याच्या विरुद्ध आपण कारवाई थांबावी, आणि जे दुसरे जे टपरी वगैरे लावून बसतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही, गोरगरिबांवरच अन्याय का होतो, हा प्रश्न आपल्याला करायचा आहे। कारण की 2-3 तासासाठी आपण पोट भरण्यासाठी रस्त्यावर असतो, पण त्या रस्त्यावरूनही आपल्याला हकलपट्टी केली जाते आणि बाकीच्यांना काहीही प्रश्न विचारले जात नाही। का विचारले जात नाही? तर आम्ही काय असा गुन्हा केलाय, हा प्रश्न आमचा आहे। कारण की हातावरची पोट आहेत, शिक्षण वगैरे सर्व आमचं का उद्योगावर आहे, आणि जर आम्हाला ते उद्योगच नसेल तर आम्ही जगायचं कसं? आमच्या मुलांचे शिक्षण, त्यांचा उदरनिर्वाह आम्ही करायचा कसा? तुम्ही पर्यायी जर कारवाई केली तुम्ही तर, आणि फुटपाथवर जे भाजी वगैरे लायसन तुम्ही म्हणताय त्यांना लायसन द्यायचे, बाकीच्यांना का नाही तुम्ही देत? बाकीच्यांनाही विचारलं पाहिजे ना तुम्ही। बाकीच्यांना हे प्रश्न विचारले जात नाही, फक्त गरिबांना हे प्रश्न विचारले जातात की लायसन आहे का, हे आहे का, अमका आहे का, तमका आहे का, बाकीच्यांना विचारले जात नाही। जे मोठे आहेत, ज्यांचे सपोर्ट आहेत, कोण कोणाला सपोर्ट करतो हे आम्हाला नाही माहिती, कारण की आम्ही गरीब आहोत। जे करतात मोठे लोक, जे ज्यांना सपोर्ट करतात ते त्यांचा प्रश्न झाला, पण आम्हाला सपोर्ट करणारं कुणी नाही। त्यामुळे आम्हाला आयुक्तांशी बोलायचं आहे, बाकी आम्हाला कोणाशीही चर्चा करायची नाहीये। फक्त आयुक्तांनी आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी की आमच्या मुलांचा उदरनिर्वाह आम्ही करायचा कसा। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज।